माझा पहिले प्रश्न आहे का विदर्भातले देवेंद्र भाऊ जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा या सगळ्या गोष्टीवरती फार बोलायचे आणि विस्तारित बोलायचे. का विदर्भाचा अनुशेष आहे, विदर्भाचे अं, विद्युतचा प्रश्न आहे, लाईन भेटत नाही, सिंचन होत नाही, भाव भेटत नाही, म्हणून विदर्भातला मुख्यमंत्री पाहिजे आणि विदर्भ वेगळा केला पाहिजे अशी मागणी करणारेच मुख्यमंत्री आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहे. हे पहा किती चांगला सुवर्ण योग आहे. एकदा नाही तर दुसऱ्यांदा ते विराजमान तिथं झाले आणि आज विदर्भातल्या कापसाचे काय हाल असेल, सोयाबीनवाले संत्रावाले तर मेलेच. यांनी पाहिले नाही संत्राचं. मुख्यमंत्री झाल्यापासून संत्राचं याच्या तोंडात नाव पण नाहीये. सगळ्या इकडे पॅकेज जाहीर केलं, संत्राचं एक पॅकेज जाहीर करू शकले नाही. म्हणजे हा सगळा व्यवस्थित या विदर्भाची ओळखच संत्राची होती. ती ओळख या लोकांनी 2-3 नेत्यांना पुसून टाकली. आणि काय म्हणतोय देवेंद्र भाऊ का ते असं म्हणताय का आता आम्ही तुमची दिवाळी गोड करतो आणि गोड करून पैसे किती देतोय तर 5 ते 6 हजार. तुम्ही साले हो 2-2 लाखाचे फटाके फोडायचे आणि आमची दिवाळी 5 ते 6 हजारात चांगली होतं असं म्हणत असाल तर त्या शेतामध्ये आज आम्ही पाहतोय दिवाळी तर दूर आहे तर तो जगते कसा हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे रोटावेटर मारायला लागलं तुमच्या सोयाबीनला, कापसाचे तेच आलाय, संत्रा पूर्ण हाती खाली गळलेला आहे आणि झालेले सौदे टाकून दिलेले आहेत तरी यांना चेतना नाही. ना खासदार आमदार, म्हणजे एका इकडे हिंदुत्वाचा पुळका नाचा, आयलो मोहम्मद करायचा तर आयलो महादेवचा नारा मारायचा. मान्य आहे तुम्ही तुमच्या स्तरावर मारा, पण हा सगळा शेतकरी मरतोय त्याच्यासाठी तुम्हाला फक्त त्याच्यातून शब्द जय त्याच्या बाजूने उभं राहणं शक्य झालं नाही तर हे वाईट आहे आणि याच्यासाठीच 28 ला आपण आंदोलन करतोय. कर्ज